हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वराला दान बापू सुंदर दिवसाबद्दल तुमचा आभार मानतो. तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा नाद प्रत्येकाला साहेब ही प्रार्थना परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. पेंटिकॉस्ट दिवस लोक पेंटिकॉस्ट दिवस, पेंटिकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याचा दिवस. आणि हा पवित्र आत्म्याचा दिवस असतो तो सर्व व्यक्तीच्या जीवनामध्ये जे येशू ख्रिस्ताचे जे प्रेषित होते, ते विश्वासी होते, वचनाप्रमाणे चालणारे, पापांची कबुली करणारे आणि दुसऱ्यांना पापातून बाहेर काढणारे अशी प्रेषित होती. त्या दिवशी 50व्या दिवसात पवित्र आत्म्याचा त्यांचा वर्षाव झाला. तर बरेचसे लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते दिवस साजरे करतात. त्या बाबतीत सण वार महिने सणाची काळ हे तुम्ही पाळता तुमच्यासाठी केलेले यश्रम व्यर्थ असं वाटत. असं पौलांनी आपल्याला गणिती मध्ये पत्रात गणती करायचे लोक होते त्यांना तो सांगत होता की आपण खाण्यापिण्यामध्ये मोज मजामध्ये जर ही वेळ घालवतो तर हे व्यर्थ आहे. तर परमेश्वराचा जो पवित्र आत्मा आहे तो आपल्या सर्वांवर उतरला पाहिजे. तर पेंटिकॉस्ट म्हणजे प्रेषितांचे बोलते दुसरा अध्याय आपण वाचूया. यामध्ये पवित्र आत्मा कार्य कसं करत होता, त्यांना सामर्थ्य कसं मिळालं आणि आजच्या काळामध्ये या सणात या पेंटिकॉस्ट जे लोक पाळतात पण एकाला सुद्धा पवित्र आत्मा भेटलेला नाही. तर आपण त्याच्यावर थोडं लक्ष द्यायचं आहे की शेवटच्या काळात फार कठीण दिवस आहे आणि मग ते 24 मध्ये सगळे खोटे ख्रिस्ती खोटे संदेश. तर या शेवटच्या काळामध्ये आपल्याला बिना पवित्र आत्म्याशिवाय आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. तर पवित्र जो आत्मा आहे तो कोणाचं वाईट करत नाही, कोणाची निंदा करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही. कारण खरंच पहिल्या पत्रामध्ये 3:16-17 वचन तुम्ही देवाचे मंदिर आहे. पौलाने हा प्रश्न दिलेला होता. ते करंदीकरास लोकांना त्यांनी शिकवलेलं होतं म्हणून त्यांच्यासाठी ते पत्र लिहिलेले. ते पत्र आज तुम्हाला ना मला सगळ्यांना लागू आहे म्हणून त्याच्यावर शास्त्रात लिहिलेलं आहे पवित्र शास्त्र, पवित्र आत्मा. आता जेवढं आपण त्या परंपरा सुरू झालेल्या आहेत, आता कोणत्या परंपरामधून तुम्ही आल्यात माहिती नाही, परंतु जो प्रभूच्या शिक्षणाला वचनाला जो सन्मान किंवा किंमत किंवा आत्मपरीक्षण करण्याचा जो व्यक्ती तयार होतो त्याला पवित्र आत्मा मिळतो आणि पवित्र आत्मा हे सर्व शिकवतो. हालेलुया. कारण येशूने आपल्या शिष्याला योहान 14:26 मध्ये पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवेल. आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे शिक्षण घ्यायचं असेल तर पवित्र आत्माच आपल्याला शिकवतो. म्हणून येशूने योहान 14:1 मध्ये अशा गोष्टी दिलेल्या होत्या, तुमची अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि जो शिकवतो त्याच्यावरही तुमचा विश्वास ठेवा. हालेलुया. आपण तसं नाही, आपले विश्वास जे असतात ते फार मोठे आहेत आणि ते म्हणजे कमजोरता. हालेलुया. आपला विश्वास एका क्षणात गुस्सा वाटते, बाकी बाजूला गुस्सा वाटते, म्हणजे विश्वासच नाही झाला. विश्वास कसा आहे तो पहिला आपल्यामध्ये मजबूती करायचा आणि विश्वासाने 12:11-24 मध्ये काय सांगते, विश्वासाने जे काय तुम्ही मागाल ते मिळेल. योहान 14:14 काय सांगते, माझ्या नावाने जे काय पाहिजे मागा मिळेल. पवित्र आत्म्याविषयी मागतो. हालेलुया. लोकांना सांगते पवित्र आत्मा, वस्तू नाही. अरे वस्तू काय करणार, आता आत्मा उचलून नेल्यानंतर वस्तू कोणासाठी राहील. हालेलुया. जर आपण पेंटिकॉस्टचे पवित्र आत्म्याचा जो लोक सण 12 महिने करतात तर आपण त्याच्यात थोडंसं अनुभव घेऊया. पेंटिकॉस्टच्या दिवशी जे प्रेषित होते त्या प्रेषितावर पवित्र आत्मा किती धैर्याने, किती सामर्थ्याने, किती अभिषेकाने उतरत होता. हालेलुया. तो आत्मा तुम्ही वचन घेणाऱ्या लोकांवर पवित्र आत्मा उतरेल आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला पवित्र जीवन जगायला सुरुवात करेल. ज्यावर पवित्र आत्मा उतरतो तो पवित्र जीवन जगायला सुरुवात करतो. आजच्या काळामध्ये आपण सणवार पाळतात पण तो पवित्र आत्मा नाही, तो एक दुष्ट आत्मा आहे. आणि दुष्ट आत्मा काय करते,
दुष्ट कल्पना, दुष्ट विचार आणि दुष्ट मार्गामध्ये नेण्याचं काम करते. पवित्र आत्मा पवित्र जीवन बनवण्याची कृपेमध्ये वाढत असते. तर बघूया नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस. किती? येशू मृत्यूनंतर जो पुनरुत्थित झालेला होता तत्पर्यंत 50व्या दिवसापर्यंत तो लोकांना दर्शन देतो. त्याच्यानंतर तो गेला वर आणि त्याने सांगितलं मी तुम्हाला पवित्र आत्मा देईन. हालेलुया. कारण योहान मध्ये 20:22 वचनामध्ये त्याला पहिले लिहिलेलं होतं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पण नाही स्वीकार केला, नाही स्वीकार केला त्यांनी. त्यांचं जीवन कमजोर झालं. हालेलुया. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1:6 पासून हालेलुया किंवा लूक मध्ये 24:45 पासून पुढे आहेच ते. हालेलुया. 50 पासून घेतलं तर तुम्हाला शॉर्टकट मिळेल. आता 48 पासून ते घेतलं तरी चालेल, कुठून तरी घ्या, पण ते शेवटचे अध्याय तुम्हाला सगळं डिटेल मिळेल. त्यानंतर प्रेषितांच्या कृत्यात 6 ते 8 पर्यंत ते. हालेलुया. आपल्या सर्व प्रश्नांचं उत्तर पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा मिळण्यासाठी बऱ्याचशा गोष्टीचं निर्माण आहे, पण ते पवित्र आत्मा आपल्या जीवनात उतरावं अशा हेतूने ते काम करत होते. ते 2:6-24 2 जणांची नोकरी नव्हते करत, त्यांना फक्त देवच पाहिजे होता. आपण वर्षाला पवित्र आत्मा बोलवतो, आपल्या मर्जीने बोलवतो. तो दिवस, ते महिने, हे आपल्याला माहिती नाही. आपले प्रत्येक वर्ष महिने वाढतात, चेंज होतात, दिवसही चेंज होतात. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या दिशामध्ये या महिन्यात पवित्र आत्मा मिळाला, या वर्षात दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या गोष्टी. पवित्र आत्मा सामर्थ्यिक आत्मा आहे आणि तो जर तुम्हाला मिळाला तर सामर्थ्य सगळ्यांना मिळेल. सगळे लोक प्रभूची सेवा करतील, सगळे लोक प्रभूच्या नावाने आशीर्वाद देतील. तेव्हा ते सर्व एकत्र जमलेले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा स्तोत्रशीमध्ये 135:7 वचन मध्ये सांगते मी आकाशातून वारे सोडल्या. हालेलुया. ज्या देवाशी आपलं नातं क्लिअर आहे ना, तुम्हाला सगळं देवाने दिले. खुशीचा दिवस, आत्म्याचे दिवस, आनंदी 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 सामर्थ्य शक्ती लोकांचं भलंच करायला बोलणार तुम्ही. सगळ्यांना आशीर्वाद देणार, सगळ्यांना निश्चित देणार, सगळ्यांची मन शांतीने भरली झाली. तो पवित्र आत्मा. अनेक लोक पवित्र आत्मा खाण्यापिण्यामध्ये पवित्र आत्मा, पार्ट्यामध्ये पवित्र आत्मा, वारमेडी, हे सगळे सोडून दिले लोकांनी. पवित्र आत्म्याचं कार्य सोडून दिलेले आहेत. जगाच्या सर्व याकूब 4:4 जगाची वेगवेगळी देवापर्यंत. अरे रोज प्रार्थनेमध्ये देवाशी एक व्हा, आत्म्याशी एक व्हा, दुसऱ्यांचं चांगलं करण्याशी प्रयत्न करा, दुसऱ्यांना बिघडू नका. मार्ग 9:41. जी लोक मंडळी, आता मी समजा मंडळीचा वडील, माझं कर्तव्य आहे तुम्हाला पवित्र शास्त्राविषयी मार्गदर्शन करणं, शिकवणं. आता मी विचार करणार मध्ये 6:9 पासून येशूने जेव्हा प्रार्थना शिकवली, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आता तुम्हाला जर माहिती आहे की किती लोक प्रार्थनेमध्ये आहेत, प्रार्थना सोडतात, ते पहिला काय विचार करत माहितीये का? ही प्रार्थना मूर्तीपूजक आहे. तुम्हाला कसं माहिती पडलंय मूर्तीपूजक प्रार्थना आहे? अरे मूर्तीची पूजा करणार तुम्हीच लोक. अरे ते प्रार्थनेमध्ये पैसा पाहिजे, तुम्ही त्याची पूजा करतात. तुमच्याकडे देव आहे, तुम्ही विघ्न मागायचं. बायबलचं शिक्षण काय? मध्ये काय आज्ञा दिलेल्या होत्या? पर धनाचा पर म्हणजे व्यक्तीचा किंवा गोष्टीचा लोभ करायचा नाही. लोभ हा पैशाचा असतो, खाण्याचा असतो, बैलाचा असतो, वस्तूचा असतो. लोभ नाही करायचा. म्हणून मध्ये 6:9 पासून हीच नियमामधली प्रार्थना आणलेली आहे. विश्वास आम्हाला मोहात पडू देऊ नकोस. देवाचे लोक मोहामध्ये बळी पडले तर सैतानाच्या जोडीला बसले.
आणि आपल्याला देवाने दिलेल्या गोष्टी आहेत. पहिला मोहावर विजय मिळवायचा. मग ते 4 अध्यायामध्ये जेव्हा बघितलं की लूक 4 अध्यायामध्ये पासून सुरुवात केली, सैतान आला येशूची परीक्षा घ्यायला. उत्पत्ती 3 अध्यायामध्ये बघितलं सैतान आला आदाम एवाची परीक्षा घ्यायला. तुम्ही देवासारखे व्हाल हे खाल्लं तर. अरे मोहाला बळी पडले ते फसले. बायबल सगळं मोहावर आहे. मोह येऊ दे, तुम्हाला आहे, मला आहे, सगळ्यांना मोह आहे, पण मोहावर विजय मिळवा तेव्हा पवित्र आत्मा आपल्या जोडी लागली. मोह इथे, मोह म्हणजे कोण आहे? शैतान. सैतान आपल्या डोळ्याचे, आत्मेचे, विचाराचे, शरीराचे तो कब्जा करायला येतो. कारण दुसरा 12:7 हा थोश म्हणतो. म्हणून हे नाही पवित्र आत्मा. आत्मा पवित्र म्हणजे नक्की कसं असते? कोणाविषयी आपल्या मनात राग नसा. राग म्हणजे शैतान, दुष्ट आत्मा. हे राग तुमच्या शरीरात जर काम करत आहे, तर राग तुमच्या शरीरात कार्य करत असेल तर त्या रागामुळे तुमचं संपूर्ण शरीर कमजोर. जो दुष्ट आत्मा तुमच्या शिरला तर तुम्ही कोणाला सुद्धा किंमत देणार. एक दुष्ट आत्मा आहे. हा दुष्ट आत्मा आचार विचार शरीरावर सर्व प्रश्नाचं नुकसान करणार आहे. वचन ज्या घरात बसलेले होते, प्यायल्यामध्ये बसले प्रार्थना करायला, त्या घरात मनापासून प्रार्थना करत होते. अरे लोक सांगतात मरिया मातेला किंमत नाही द्यायची. अरे मरियाने जन्म दिला येशूला, देवाला जन्म दिलेला आहे. अरे रोजरीची माळा लोक करतात, करू दे ना. त्यात काय लिहिलेलं आहे? की प्रार्थनाच बोलतात ते. निना नाही करत ना, नवरत नाही करत, द्वेष नाही करत. मग तुम्हाला कशाला त्याच्याविषयी वाईट वाटते? त्यात काय पहिली प्रार्थनेमध्ये काय? स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करते. काय मूर्तीपूजा झाली? नमो कृपा पूर्ण मरिये काय सांगितलेलं आहे? अरे स्वर्गीय देवदूता आणि तिला संगत पूर्णपणे संमत दिला. योसेफाशी तिचं एंगेजमेंट झालेलं होतं आणि कोणत्या स्त्रीची हिंमत नव्हती, कोणत्या मुलीची हिंमत नव्हती की कोणत्या मुलाला मी स्वीकार करू शकतो. हालेलुया. तिने आपल्या या जगात कोणाचं पाळलं नाही, कोणाचं ऐकलं नाही. ती परमेश्वराच्या स्वर्गीय देवदूताचं ऐकलं आणि स्वर्गीय पित्याने या पृथ्वीमध्ये नवीन सृष्टी, नवीन पृथ्वी बनवली आणि तोच पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि तो जगाचा तारणारा झाला. आणि हे सैतानाची लोक हे येशूच्या विरुद्ध असणारे प्रकटीकरण 12 अध्यायामध्ये तेच, त्यांना सत्य कळत नाहीये आणि ताबडतोब आपल्या मनाने पवित्र आत्मा भरला यांच्यामध्ये आणि निंदा करायला सुरुवात केली. अरे कशाला तुम्ही पवित्र आत्म्याची निंदा करता? मग ते 12 अध्याय 31-32 वचन वाचा. क्षमा होणार नाही तुम्हाला, कारण बायबल असं शिकवतो. आपल्याला मध्ये 7:1 दिले, तुमचे दोष काढत. कशाला तुम्ही दोष कर? कोणाला काय करते करू दे. पहिले तुम्ही कुठे होते? पहिले मला सांगा. मी कुठे होता पहिला? मी पण मूर्तीपूजक होतो. अब्राम कोण होता? मूर्तीपूजक होता. इसाक कोण होता? हालेलुया. अरे मूर्ती विकणारा. मग तुम्ही त्याला काय करणार? अरे देवाला कोणाला बदलायचंय तो कधी पापी लोकांसाठी चालेल नाही. पहिले शिका. तुम्ही त्यांचा दोष करता, त्याची निंदा करता, त्याची नफरत करतात ना, पहिला तुमचा बदल कधी होईल? तुमचं बदल झालेलं, तुमचं पालट झालं, तुमच्या चुकीच्या रस्त्यामध्ये तुम्ही आले. हालेलुया. आपल्याला शिकताना एक सर्व गोष्टीचं पहिलं निर्णय डिसिजन पवित्र आत्म्याच्या द्वारे. मी पवित्र आत्मा कशाला कोणाविषयी मन जळत बसायचं? मला बरेच लोक सांगतात की ही प्रार्थना इमान्युएलची प्रार्थना मूर्ती पूजा, कुठे हार लावलाय, कुठे अगरबत्ती लावलाय, तुमच्या अख्ख्या बाजूला हार बघा. हे फक्त तुम्हाला दिसतील पुनरुक्ती येशू आणि दुसरं दिसेल सगळी वचनं. अख्ख्या बायबल याच्या घराण्यामध्ये, या अख्ख्या कोणत्या केंद्रामध्ये असं असेल मला माहिती नाही, मी नाही बोलू शकत. परंतु या मंदिरात येशूचा शब्द आहे. इथे येशूचा शब्द बोलतो. इथे कोणा मूर्ती नाही. मूर्ती ठेवल्या आम्ही, त्याला दाखवतात. एखादा मोबाईल दाखवतो त्याच्याने खाली पडतो, एखादी मूर्तीला बघतो त्याच्याने खाली पडतो. हार कोणाला लावायचा तुमचा? हे आम्ही प्रॅक्टिकल सगळे ठेवलेले की तुमचं विश्वास जो आहे ना त्या वचनावर आणि जो शिकवते त्याच्यावर. या पद्धतीने मी शिकवतो. प्रभू येशूने दगड पुढे ठेवलेला होता शेवटच्या बागेमध्ये. आता शेवटचं दुःख आलं तेव्हा दगड होता, त्या दगडाची प्रार्थना नाही केली. त्याने दगडावर असा हात ठेवला आणि वर दृष्टी लावली, कारण लोक दगडाची पूजा करत होते.
फारूच्या गुलामगिरीमधून हे लोकांना दाखवलं. लोकांना त्याचीच पूजा करायला. अरे याकोब होता, याकोबाला परमेश्वराने दर्शन दिलं. ज्या रस्त्याला येत होता त्यांनी दगड ठेवला. आणि त्या दगडामध्ये त्यांनी फक्त ठेवलं आणि सांगितलं की मला इथे येशूने दर्शन दिलं. इस्रायल बनलं. परमेश्वराने इस्रायल दिलं. आज आम्ही शिकतो, आम्ही जातात इस्रायलला बघायला. आणि तिकडे इस्रायल थोडंसं आहे देवामध्ये. येशूचे शिष्य इकडे तिकडे फिरत होते. तुम्ही माझा शोध घेते ते काय करता मी तुम्हामध्ये. बस प्रश्न संपले. पहिलं बायबल वाचा. एक वचन वाचलं की आम्ही चालला अमेरिकेला. आणि या वचनाने नाही होत. आता मध्ये 24 खोटे ख्रिस्ती, खोटे संदेश ते आज निवडलेल्या लोकांची पण फसवणूक करण्यात आली. किती लोक फसले गेले. या शाळेतून नाव काढायचं असेल ना तर पहिला दाखला द्यावा लागते. तेव्हा त्या शाळेत दुसऱ्या परमिशन घेईल. तर कोणता मास्टर आहे त्यांनी कधी विचारलं का रे तुम्ही कोणत्या शाळेतून आले तिकडे, दाखला द्या. मला दाखला द्या. दाखला नाही मिळाला मग जा तिकडेच. आणि त्याला पैसेच कमवायचे. जे पैशाचे लालची आहे ते मेजॉरिटी बनवतात. जे आध्यात्मिक जीवनामध्ये पवित्र आत्म्याने जे जीवनाचा अनुभव देणारे आहेत ते त्यांचं जीवन परिवर्तन करण्याचा विचार करतात. त्यांच्यावरचा पैसा घेण्याचा विचार करतात. पैसा गरिबांना लागतो, तुम्हाला नाही लागत ना, मला नाही लागत. पैसा दान डोनेशन जे आहे ना ते त्या लोकांसाठी तुमच्या सर्व प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे. उत्पन्न केलेल्याचा पहिला जो भाग आहे तो उत्पत्तीमध्ये 3रा अध्यायामध्ये 2रा अध्याय 2 गोष्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तिथे परमेश्वराने आदामाला जेव्हा बनवलं तेव्हा त्यांनी सांगितलं या मधल्या झाडाचं फळ खाऊ. तेव्हा कोण आला? शैतान आला सांगायला तू देवासारखे होशील. देवाने तुला हे सांगितलं ना खाऊ नका कारण तू देवासारखी ना होईल म्हणून. हा खोटं करणारे खोटं बोलणारे भरपूर आहे. 8:44 लबाड व लबाडाचा हे बरेचसे आता या लॉकडाऊन पासून एवढ्या लोकांचं मुश्किल आणली विचार करू शकतो. 1996 आणि 97 पासून पवित्र आत्मा लोकांवर एवढा जोराने उतरवला की विचार करू शकत नाही. पण यामध्ये 1900 आज जर मी बघतो ऑलरेडी 19 म्हणजे 2019 मध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हा शैतान सोडला गेला, पूर्ण सोडला गेला आणि ती आतली माणसात शिरली आणि सगळ्यांना प्रार्थना बंद करायला लावली. जे आणि प्रार्थना बंद केले त्यांनी शैतानाला स्वीकारलं. समजलं? तेव्हा तो आत्मा दुष्ट शिरला लोकांमध्ये ना तो आत्मा आज त्यांच्याद्वारे या जगाचा नाश करायला सुरुवात झाली. समजलं का? या 2060 पर्यंत बघा आता येणार आहे ते बघा कसा वादळ येते, कसं पूर येतात, एक बाजूला पाऊस केवढा जोराने येते, किती नुकसान होते. तुम्ही बघा जिवंत देवाच्या जर तुमच्या प्रत्येक माणसामध्ये ताकद आहे मी देवापेक्षा श्रेष्ठ आहे तर फक्त मला तेव्हा सांभाळायचं. मग मी तुम्हाला सांगेल की जीवित परमेश्वर आहे. थांबा, आपली वेळ जवळ आलेली. जे वेळ येशूसाठी आहे ना ते हा अरे आपली वेळ नाही. एक बायबलची कोपरे आत्मपरीक्षण करा. वाचून देऊन काय फायदा नाही. दुनियाची वचनं देत मी तुम्हाला. ते वचन काय करायचं? कोणाने काय सांगितलं? 10,000 वचन दिले समजून 5 वचनं दिली तरी बस. लोकांच्या हृदयाला कसा स्पर्श होते बघ. बायबल काय शिकवते, बायबल काय मार्गदर्शन करते त्याला म्हटलं पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्र कोणासाठी? पवित्र व्यक्ती लोकांसाठी, जे पापी आहेत ना त्याच्यासाठी. येशू कोणासाठी आला? माझ्यासाठी आला. मी पापी, या जगातला पहिला पापी. काय त्याचं प्रेम बघतो मी, अरे वेगळंच प्रेम आहे ना. आपलं बोलायची मन नव्हती, तोंड वाकडी करतील, पॅरेलाइज होईल. बरोबर? तुमच्यामध्ये मला सांगा एकमेकाशी बोलतात का? एकमेकांना क्षमा करतात का? देवाने काय शिकवलं? मग ते 6 ते 14, 15 मी कोणाशी नफरत ठेवत नाही. मला कोणी भेटला माझा केवढा दुश्मन. मला मागे काही महिने वर्ष अगोदर झालं मारण्याची मला धमकी दिली. तोच माणूस मला भेटला
आणि फक्त असा केला बस. हालेलुया. चिंका रोज 12-21 बऱ्याने चिंका. कशाला? तो राग त्याचा होता. त्याला वाटलं की मी याला काहीतरी करू दे, जो वेळ येतो. पण हे शरीर त्याने केले नाही, त्या दिवसाच होईल. हालेलुया. कितीतरी लोकांनी मला मारण्याच्या धमक्या केलेल्या होत्या, परंतु आजपर्यंत परमेश्वराच्या कृपेने मला दगडाचा पण ठेच लागली. तो परमेश्वर मान. हे आपलं नाहीये, हे त्याचं आहे. आणि लोकांना सांगू नये मला मारायला धमकी दिली आणि मला माणसं पडून दे, मला असं करणार. अरे करू दे ना. सगळ्यांचे डोळे बंद करणारा परमेश्वर. मी ज्या परमेश्वर जीवित परमेश्वराची सेवा करतो, मला कसलं चिंता आहे. आणि ज्या दिवशी त्याची इच्छा होती तुला आज ऍग्रीमेंट संपलं, मग संपलं, माझं नाटक संपलं. हालेलुया. सत्पर्यंत आहे तू देवासाठीच आहे. करा ते चांगलं करा, पाठीमागे चांगलं राहील, त्या स्वर्गात जागा मिळेल. पाठीमागे शाप येतील, नफरत येईल, द्वेष येईल, हेवा येईल, असं काय करू नका. मला जरी जबाबदारी दिली परमेश्वरची सेवा करायला, मी वाटेल ते करेल, ते चालणार नाही. परमेश्वरच्या दृष्टीमध्ये आपल्याला वाटेल ते जीवन जगायला नाही. उपदेशासाठी वाटेल ते जीवन जग, पण तुझा रक्ताचा झाडा मी घेईन. हालेलुया. आज आपल्या सगळ्यांना ते पवित्र आत्म्याचं घ्यायचंय वचन. हे सर्व त्यांनी भरले वेगवेगळ्या अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्याला दिसल्या. प्रत्येकावर त्या प्रत्येकावर काय केल्या? त्यांनी बसवल्या, बघ्या, त्यांनी घेतल्या. आमच्या जीवा कसल्या आहेत त्या? नफरत करणं, द्वेष करणं, सेवा करणं. जीवा अशा नव्हत्या. जीवा अशा होत्या की लोकांच्या जीवनाची प्रगती करण्यासाठी जीवा होत्या. तेव्हा ते सर्वजण बघा पवित्र आत्म्याने, बघा नुसते परिपूर्ण नाही, पवित्र आत्म्याने कार्य करायला. आणि पवित्र आत्म्याचं कार्य काय केलेलं आहे ते पहिलं बघा, मग तुम्हाला मी सांगतो की देवाच्या वचनाचा जो मार्ग आहे ना, तो आपल्या सर्वांना शिकायचा आहे. हालेलुया. आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना एक पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव दिलेला आहे. आत्म्याने जसजशी त्याला वाचा दिली तसतसे काय कशी बोलायला लागले? वाचा मिळाली त्यांना. सगळ्यांनी निराळ्या भाषेत बोलायला लागले. बोल पुढे. तो नाच झाल्यावर लोक समुदाय एकत्र होऊन काय केला? लोक समुदाय एकत्र होऊन तो गोंधळून गेला. का गोंधळला तो? हालेलुया. ते सर्व आश्चर्याने ते थकवून म्हणाले, पहा हे सर्व बोलणारे सगळे गालिलच होते ना. आपण प्रत्येक जण ही आपली जन्मभाषा ऐकतो. हे कसं? आता तुम्ही विचार करा, एक वेगवेगळ्या भाषा होत्या त्याला, बरोबर. खरेदी करायला पहिल्याबद्दल 12 ते 7 पासून दिलेल्या भाषा, आणि या 14 अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर उत्पत्तीमध्ये 11 अध्याय, ही सगळी एकच भाषा होती. त्यांचा स्वार्थ झाला. आता पण स्वार्थ झालेला आहे. तो स्वार्थ निर्माण झाल्यामुळे आज या जगाची नासाडी होणार. हालेलुया.
आता ज्या वेळेला आपण मनुष्य आहे, आपल्याला वाटते काहीतरी जीवन जगावं, पण परिणाम शेवटला होते. उपदेशामध्ये आपण बघतो की 11 ते 9 पासून त्यांनी वचन दिलेलं आहे, अरे तारुण्या, तुला वाटेल ते कर, पण तुला मी सोडणार नाही. आज आपल्या जीवनामध्ये हेच आहे. आज आपल्यामध्ये परमेश्वराने चांगली ताकद दिली, शक्ती दिली, अनुभव दिली, पण जर देवासाठी नाही पापासाठी जर असेल तर जिंदगी रस्त्यावर पडलेली दिसेल. हालेलुया. पवित्र आत्मा पाहिजे. पेंटिकॉस्ट पवित्र आत्मा. आता पवित्र आत्मा जेव्हा उतरतो तो पार्टी नाही, लावला नाही, पार्ट्या नाही, पाहुणे नाही, कोण नाही. हालेलुया. कारण पवित्र आत्मा. बघा या 12 प्रेषितावर उतरली ना. जेव्हा योहानमध्ये 19:25-26 वचन दिलेलं आहे, येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई होती. हालेलुया. काही स्त्रिया होत्या, येशूचे शिष्य होते, आणि आईला सांगते, बाई तुझी मुलं आहे, घेऊन जा. तुम्हाला शिकवले ना अनुवाद 11 ते 18 पासून, आता यांना शिकव. पवित्र मरिया सामान्य नव्हती, या जगाची टीचर होती, शिक्षका. योहान 2 वाचलं की शिक्षका कानागावी तिने द्राक्ष रस केला. अरे कोणता रस केला रे? का केला? तिने केला नाही, येशूने केला, पण तिने सांगितलं तेव्हा पोराने. आईला म्हटलं, बाई तुझा काय संबंध? टीचर अशी काय बोलते? आता इंग्लिश बोलतात ना टीचर. अरे ती एक धार्मिक शिक्षका या पृथ्वीमध्ये आली ना, तर त्या परमेश्वर पित्याने पाठवली. स्वतः देवाने तिच्यामध्ये जन्म घेतलेला. रोम 9 येशू प्रभू असा मुखाने कबूल करशील, अंतःकरणात विश्वास ठेवशील, तेव्हा तुझं तारण होईल. योहान 10:30 मी आणि पिता एक आहे. योहान 15:1-10 मीच खरा द्राक्ष वेळ आहे, माझा बाप. तो बाप पण बनतो, पुत्र पण बनतो, सर्वस्व तो हक्क आहे, सर्व अधिकार आहे, सर्व अधिकार आहे. पहिला पृथ्वीमध्ये आला बाप म्हणून आला, दुसरा आहे पुत्र म्हणून आला, तिसरा आहे पवित्र आत्मा म्हणून आला. तोच बोलत होता. योहान 10:35 मध्ये सांगितलेले, ज्याला देवाचं वचन प्राप्त झालेलं आहे त्याला देव म्हटलं तर आज्ञा पूर्ण. योहान 8:24 मी तो आहे असा विश्वास न धरला तुम्ही पापात म्हणतो. आणि पवित्र शास्त्र याच माणसापासून झालं, सृष्टी पण त्याच माणसापासून झालं, तर तुम्ही त्याला सांगता येशू नाव कोण आहे, मरियमातेला कोण आहे, तुम्ही कोणत्या भाषेचे लोक आहेत, तुम्हाला एवढी पदवी परमेश्वराने दिली. जो स्वर्गीय देवदूतापेक्षा श्रेष्ठ तुम्ही बनले. किती मूर्तीपूजा आहे, प्रार्थना मूर्तीपूजा असते. अरे मते 12:31 पवित्र आत्म्याची लीला करीत मला शेवटला क्षमाने म्हणणार असं बायबल शिकवतो. झाले एका दिवसात मास्तर शेवटचा काळ आहे, तुमची फसवणूक होऊ नका. शेवटला गुडघे फिलिपकडे 2दा इकडेच यायला लागेल. जेवढे सोडून गेल्यात ना त्यांना गुडघे ठेचते काढू लागले, भटकले. जे स्वर्गाच्या राज्यावर वळाले उद्या पुत्रासारखे तर जिंदगी बदलेल, आणि जर स्वर्गाच्या राज्याप्रमाणे चालले नाही तर जिंदगी नसते. प्रभूचे शब्द आहे. स्तोत्रचे 73:26 पासून जे देवापासून दूर गेले ते नष्ट झाले. आम्ही देवाचा न्याय करू शकत नाही. देव स्वतः प्रभू येशू न्याय करायला नाही तर कारणासाठी. हे योहान वाचा तुम्ही, अध्याय पूर्ण मस्त आहे. 21वा अध्यायपर्यंत जा आणि मनापासून हे 4 शुभ वर्तमान वाचा. हे प्रभू येशूच्या स्वतःचे त्यांनी काय काय कार्य केले. स्वतः एका डॉक्टरने, लोक हा डॉक्टर होता, वैद्य होता, त्यांनी स्वतः साक्षी दिली. किती लोक बदलले, किती लोकांचं जीवन परिवर्तन. मग तुमचं का परिवर्तन? तुमचा लक्ष पैशावर आहे, स्वार्थावर. हे कार्य स्वार्थाचं नसते, लक्षात ठेवा. त्याला मीपणा नाही, त्याला सन्मान नाही, त्याची स्तुती नाही. त्याला फक्त मध्ये 5 अध्याय ज्यांनी वाचला असेल ना, 2 पासून 2 उघडून पहिले त्याची निंदा नाल्याची शेर होईल, तेव्हा ज्या आत्म्याने देईल ते धन्य ते देवाचे राज्य. ज्या आत्म्यामध्ये परमेश्वराच्या राज्यासाठी, त्याच्या वचनासाठी जर जीवन जगत असेल तर मी 100% सांगतो तुम्हाला पवित्र आत्म्याचा पेंटिकॉस्ट आज भेटेल. तेव्हा सर्व ते विस्मित होऊन ते गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, हे काय असेल रे? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करून म्हणाले,
आहे का नाही? आज तसेच करतात. आजच्या सणाला आपण द्राक्ष रस नाही, काय काय असते काय माहिती. आजच्या दिवशी दिवस बेकार होता. सणाच्या निमित्ताने पेनं खाणं पाळलं. अरे कुठे बायबल मध्ये लिहिलेले? खा ना, रोज खा रे, रोज खा. खायला कोणाला मनाई नाही, पण या पवित्र मंदिराचा कधी नाश करू नका. काही दिवसात, काही महिन्यात, काही वर्षात आजारी पडतो. कारण तिकडे पहिल्या पत्रात 11:23 ते 34 पर्यंत वचन दिले. आत्मपरीक्षण करून खा त्या भाकरीतून व त्या प्याला. आपल्या पापांची पश्चाताप करा, क्षमा मागा. आज पवित्र शास्त्र लूक मध्ये बघा 11:52 वचन मध्ये दिले. लोकांनी ज्ञान घेतली, डिग्र्या घेतल्या, पण प्रचार नाही करू शकले. फक्त कसं आहे माहितीये का? ते पाण्याचं मांड भरले, मांड पिलं, पाणी पित पित तिला बाटली संपली. आई आता परत पाणी भरायला पाहिजे. योहान 15 ते वाचायचं त्यांनी. त्याच्यात राहायला लागते तेव्हा त्याचं कार्य होते. त्याच्यात राहिलं नाही तर कार्य निघून जाते. हालेलुया. मग ते 13-12 मध्ये ज्याच्याकडे आहे असेल नसेल ते काढून देते. अरे बायबल काय काय सुंदर गोष्टी चिकटून राहायला सांगितले प्रभू मध्ये. योहान 15:4-6 त्याच्यात राहा, त्याच्यापासून वेगळं असं काय नाही करतो. तेव्हा परमेश्वराची सेवा होती. बघा, जुन्या 3 गोष्टी पाळायच्या असतात. या बायबलची शिक्षणामध्ये 3 गोष्टी: खाण्याचा मोह, स्त्री पुरुषाचा मोह, पैशाचा मोह. या 3 गोष्टीवर माणसाने त्याग केला ना तर त्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य 100% मिळेल. हा, जिथे तुम्ही दोघे तिघे प्रार्थना करायला लागणार. मध्ये 28 तर तिकडे रोम करा 14-17 देवाच्या राज्यात खाणेपिणे. तिकडे खाणं पिणं करायला लागेल. जर तिकडे खाणं पिणं करायला बसले तर तुमचं देवाचं दान मिळेल. याची किती 20 धार्मिक आपली धार्मिकता असून अधर्म करू लागला तो खात्री देईल. मग ते 5:27-28 एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने मस्त दिसे असा विचार जरी केला तर तुम्ही तिच्याशी पाप केले. बायबलच्या पूर्ण गोष्ट. आपल्या सर्वांना प्रेमाने धावत आहे, नफरताने. माणूस स्वभाव आहे, चुकतो. मी नाही सांगू शकत असेल मी पण असं हे आहे, पण उद्या मी ते गोष्टीने पश्चाताप केलं. आम्ही चुकलो, जगात गेलो चुकलो, पाप झाली. समजलं हे काय रे, ते कुठे थंडा पण नाही भेटू शकतो. कोणाच्या घरी गेलो लगेच पोटात दुखतो. शिकलो देवाला 15 दिवस मला त्रास झाला. कोणाकडे खायचं नाही. रोम करा 14-17 देवाच्या राज्यात खाणी पिणे नाही. आई कडे तिकडे पहिल्या 10 ते अरे खा प्यायला बसले, नाच तमाशा करायला लागले. 23,000 लोक एका क्षणात गेले. कारण तुम्ही देवासाठी नाही. रोजची भाकर मागते ते खा. रोजची भाकर मंदिरात आहे खायला, ते खाण्यासाठी आपण देवाची भूमी लागतो. शारीरिक आणि आत्मिक 2 गोष्टी पाहिजे. आणि दोन्ही गोष्टी पवित्र आत्म्याच्या द्वारे असेल तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यावर उतरेल आणि आपण आशीर्वाद येतो. आज माणसामध्ये सामर्थ्य येतो. विचार दुसरे चालतात, दुसरे विचार. आम्ही कधी कधी काही प्रार्थना संघात फिरतात. या ब्रदरकडे जाऊ, त्या पास्टरकडे जावं, इकडे पहिले या असं बघा. शेजाऱ्याशी प्रीती करा, गलिती करा. 1:6 पासून दिली. अन्न सुवार्ता स्वर्गातला देव दूताला तरी शाप दिला. योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्यायामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. तुम्ही बायबल वाचा ना. प्रार्थनेच्या बाबतीत शिकायचं असेल तर पहिलं बायबल वाचा. आणि जर बायबल वाचला असेल तर 100% पवित्र आत्मा तुमच्यावर उतरेल. गॅरंटी देईल, गॅरंटी. येशू ख्रिस्ताच्या नावाने वॉरंटी, गॅरंटी देईल. येशूच्या नावाने सर्व अशुद्ध आत्मे पळून जाऊ दे, निघून जाऊ दे, निघून जाऊ दे. बघा हर दुष्ट आत्मे निघून जातात. माणसाला आत्म ओळखायचं दान पाहिजे. जेव्हा तुम्हाला पवित्र आत्म्याचं ज्या दिवशी दान मिळेल ना तेव्हा मी तुम्हाला सगळी या आत्म्यामध्ये काय. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्याय स्पष्ट सांगते आत्मा ओळख. आपलं जीवन पवित्र आत्म्यामध्ये. मी रात्र दिवस हे मी कुठे पाणी सुटत नाही, कोणाकडून वस्तू नाही घेत. कधी आलाय तुमच्याकडे पाणी पिला, चहा पिला, नाश्ता केला. ज्याला त्याग करायची इच्छा नाही ना तर कोण कसं त्याला काम करायची इच्छा नाही त्याने खाऊ नये. कोणाला खायला सांगितले माहितीये की 2-4 त्या दिवस तुम्ही तिकडे राहतील ना
तर चुकून ते सर्वस्व त्याग असेल ते नाही, स्वतः तुमच्या मंदिरात पैसे येतात ते आपला खर्च करायचं कर्तव्य. कर्तव्य कोणतं आहे माहितीये? आता मी त्या मंदिरातून काहीतरी उत्पन्न घेते सेवेसाठी, मग मला सेवेसाठी खर्च आहे, पण मला स्वतःला खायचं असेल तर मला विचार करावा लागतो. मग मी माझे स्वतःचे स्टॉल आणतो. कोणी मला स्वतः प्रसन्न दिलं ते खातो, जेवढी गरज आहे ठेवतो, बाकी कारण ते आपलं पैसा ठेवायला आपल्याला देवाने बनवलेलं नाहीये, एक सामर्थ्य ठेवायला बनवलेलं आहे. त्या व्यक्तीसाठी गरजा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना, रात्र दिवस प्रार्थना करावं लागते. रात्र 24 तासात मी 2 तास झोपतो, गुडघे टेकून प्रार्थना करणार, गोष्टीमध्ये चिंतन करणार, लोकांच्या आर्थिक परिस्थिती क्लिअर नाही होत त्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. निसंत हे बघा, आम्हाला देवाने नावं वाढवण्यासाठी बनवलं, आमचं नाव खराब व्हावं यासाठी नाही. म्हणून कोणत्याही व्यक्तीमध्ये अशी संधी मिळवून देऊ नका की याने माझं नाव खराब करावं. प्रत्येक शिक्षण आपल्या देवाने आपल्या सगळ्यांना एकच शिक्षण दिलेलं आहे, ते म्हणजे चांगलं कर्म. पाठीमागे चांगलंच येईल, वाईट नाही, पाठीमागे शाप नाही आले पाहिजे. असं काय करू नका भविष्य. आज पेंटिकॉस्ट दिवस, पवित्र आत्म्याचा दिवस. पवित्र आत्मा काय शिकवते? चांगली गोष्टी, चांगले विचार. मांडणं नाही शिकवत, नफरत नाही शिकवत, दिना नाही शिकवत, द्वेष नाही शिकवत, कोणाचं वाईट करावं हे नाही शिकवत. तर चांगलं कर, स्वर्गात जमावी, स्वर्गात चांगलं जमावी ते कर. आज आपल्या प्रत्येकाला देवाची गरज आहे, म्हणून पेंटिकॉस्ट समजून घ्या. पवित्र आत्मा आमच्यावर आला पाहिजे, खाण्यापिण्यासाठी नाही आला पाहिजे. तर बरेचसे खोटे शिक्षण देतात आणि त्यामुळे प्रत्येक लोकांचं भविष्य बर्बाद होते. माझ्या जीवनामध्ये एक शिक्षण आहे, ज्याच्या जीवनात सगळं चांगलं पाहिजे असेल तर त्याने मनापासून प्रार्थना करावी आणि प्रार्थना करून 14:14 देवाच्या नावाने मागा सगळं पाहिजे तुम्ही, पण खाणे. एका माणसाने दारूचा ग्लास घेतलं, जे काय करा प्रभू येशूच्या नावाने करा. हे प्रभू येशूच्या नावाने नाही, सैतानाच्या नाव. प्रभूचं नाव नुसतं व्यर्थ घेऊ नका म्हणून मी पुढच्या गोष्टीमध्ये सांगणार आहे तुम्हाला. आता वेळ संपली, पुढच्या वेळेला येतो तेव्हा ते सांगतो की नक्की आम्ही प्रभूच्या राज्यात कशी आहे. जर तुम्ही खऱ्या मनाने पवित्र शास्त्रात, तुम्हाला माहिती आहे की मला एका लाईनवर चालता येत नाही कारण तेवढी वेळ नाही, पण तुम्हाला ते घरी असतात प्रवचन ऐकतात ना, तेव्हा ते बायबल घ्या, उघडा आणि मग त्याच्यातून शिका. कारण हा क्लास आहे तुमच्यासाठी, होमवर्क दिलेला आहे. म्हणून आम्ही सगळ्याच गोष्टी या अर्धा तासाच्या प्रवचनामध्ये नाही. अरे 2 मिनिटाचं प्रवचन लोकांना आवडतं ना, ते काय फायदा. माझ्याकडे पण आहे, मला पण ते बनवायचं. हजारो लोक बघतील, 2 मिनिटं बघून काय करा. 2 मिनिटं शांती द्यायचं आहे, निरंतर प्रार्थना. त्यासाठी करायला 5-17 प्रार्थना निरंतर झाली पाहिजे. 2 तासाची प्रार्थना दिली, 2 मिनिटाची प्रार्थना दिली. त्या प्रार्थना करताना पवित्र आत्मा आला पाहिजे, न स्वर्गाच्या राज्यात प्रवेश झाला पाहिजे. थोडीशी गरमी असली तर काय हालत होती. किती लोकांच्या पायाला मुंग्या पकडायचा हात होती. आज आपलं जीवन आहे परमेश्वर द्यायचं. आपण पवित्र आत्मेमध्ये आहोत. पवित्र आत्मा आपल्या सर्व गोष्टीची आठवण देतो. सामर्थ्याच्या द्वारे, अभिषेकाच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे, वरदानाच्या द्वारे पवित्र आत्मा घेतलेला आहे. पुढच्या वचनात सांगतो. छोटीशी एक प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वरा, सुंदर दिवसाबद्दल आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, सर्व मंत्र कामदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, प्रभूचा आशीर्वाद. हे परमेश्वर पिता, सर्वांना तो पवित्र आत्म्याने, दानाने, वरदानाने भरून काढ. जे इच्छेने तुझ्या मार्गानुसार सर्वांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.